जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती. सत्य आचरण दया भूते, करे सांगा ते चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे सत्संगती चुकू नको. राहे संत संगती चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. विठ्ठल जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरे ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, नमो तीर्थ पंथे चालती तयासी. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, तीर्थ पंथे चालती तयासी. येती बोलवित त्यांसी नमो, येती बोलवित त्यांची नमो, येती बोलवित त्यांची नमो. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, पंथे चालती तयासी. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, पंथे चालती तयासी. येती बोलवित त्यांसी नमो, बोलवित त्यांची नमो, येती बोलवित त्यांची नमो. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरे ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनी भला, नवंचे त्याला चुकू नको. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल 42 क्रमांकाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात नाटामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा संसारिक साधकाला बा साधका, तीर्थयात्रादी काही ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या बाबी तू करायला चुकू नको, चुकू नको, चुकू नको, चुकू नको, असं 4 चरणात सांगतात. आणि जर का तू या गोष्टी करायला चुकशील, तर मग मात्र यम तुझा खकाना काढल्याशिवाय राहणार नाही, असाही धोक्याचा इशारा आजच्या अभंगात तुकोबाराय देऊन जातात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा,
पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायाच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानेश्वरीच्या निर्मितीने पावन झालेला तालुका साधुवर्य बनशी बाबा, साधुवर्य माधव बाबा, साधुवर्य भाऊराव बाबा, साधुवर्य उमरेकर बाबा आदी साधू संतांच्या कीर्तनाने ढवळून निघालेला तालुका नेवासा तालुका. आणि या नेवासा तालुक्यातील परमार्थाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं गाव, वाङ्मयाची उपासना करणारं गाव झापवाडी गाव. आणि या गावातील 5 वारकरी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायला सुखरूप गेले आणि सुखरूप आले. आदरणीय हरिभक्तिपरायण भाऊराव राजाराम जरे, आदरणीय हरिभक्तिपरायण सारंगधर मुरलीधर शिंदे, आदरणीय हरिभक्तिपरायण भरत मारुती झरेकर, आदरणीय कैलासराव रामभाऊ काळे आणि आदरणीय सोपानराव श्रीधर ढेरे हे 5 वारकरी सुखरूप नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायला गेले आणि सुखरूप नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करून आले. मग आज त्या निमित्ताने तीर्थ मिरवणूक गावाने भजनी मंडळाने त्यांच्या आप्तेष्ट नातलगांनी सर्व आलेल्या तीर्थाची मिरवणूक, नंतर तीर्थपूजन, कन्या भोजन, थोडक्यात तीर्थ उद्यापन आणि त्या निमित्ताने ही आजची कीर्तनरूपी सेवा. आणि या सेवेसाठी उपस्थित हे सर्व परिवारातील नातलग आणि परिसरातील गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक आपल्या गावचं भूषण आदरणीय कारभारी महाराज झरेकर आणि आपल्या श्रीकृष्णदास लोहिया महाराज धर्मशाळा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतजी महाराज लोटके आणि आपण सगळी मंडळी नेवासा तालुक्यातून, नगर तालुक्यातून, पाथर्डी तालुक्यातून, शेवगाव तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, श्रीरामपूर तालुक्यातून या 5ही वारकऱ्यांच्या परिवारातील भक्त परिवार आपण सगळी मोठी मंडळी हर्ष उल्हासाने आला आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. नर्मदा मैया, नर्मदा मैया मैयाचं पहिलं वैशिष्ट्य ही शिवकन्या आहे, भगवान शंकराची मुलगी आहे. 2 नर्मदा मैया ही अविवाहित कुमारी आहे. नर्मदा मैयेचा विवाह ठरला होता पण तो काही कारणास्तव झाला नाही, अविवाहित कुमारी आहे. नर्मदा मैयाचं एक वैशिष्ट्य सांगतो. इतर नद्या दक्षिणेकडे वाहत जातात भारतातल्या, पण भारतातली एकमेव नदी अशी आहे की जी पश्चिम समुद्राकडे वाहत जाते. हे वैशिष्ट्य आहे. नर्मदा मैयामध्ये जो पाषाण भेटतो त्या पाषाणामध्ये त्याला नर्मदेश्वर म्हणतात. त्याच्यामध्ये शिवाचं वास्तव्य सांगितलेलं आहे. गावाकडे जर आपण एखादी मूर्ती घडवली पंढरपूरवरून किंवा नेवाशाला तर प्रसिद्धच आहे, मूर्ती घडवली गावात मूर्ती आणली, मूर्ती प्राणप्रतिष्ठा ठेवली तर तिला प्राणप्रतिष्ठा करावी लागते. नर्मदेश्वराची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. आपल्या गावात जर मूर्ती आणली इकडून तिकडून तर ती मूर्ती आणायची, मग ब्रह्मचारी पाहायचा, ब्रह्मचार्याने आपल्या छातीवर हात ठेवायचा आणि मूर्तीच्या छातीवर हात ठेवायचा. ब्रह्मचारीच का? त्याची 2-3 कारणं आहेत. ब्रह्मचार्याने आपले प्राण त्याच्यात घालायचे. गृहस्थी का नाही? गृहस्थ्याने जर आपले प्राण त्याच्यात घातले तर मग बांध कोरीन कोण? म्हणून गृहस्थी नाही. एक. दुसरी गोष्ट, प्राण त्या आपले प्राण त्या मूर्तीत घालायला गृहस्थ्यात प्राण तर असले पाहिजे. संसाराने काटाच बसावला, प्राणच राहिले नाही, जवळजवळ मृतप्राय झाले. आणि म्हणून ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचार्याच्या हाताने मूर्ती स्थापना का? कारण मूर्ती स्थापना झाली, जर मूर्तीची 3 दिवस पूजा झाली नाही तर ज्याच्या हातून स्थापना झालेली आहे त्याचा वंश खंडन होता. म्हणून ब्रह्मचारी. त्याला वंशच नाही का? खंडन झाला तर झाला, नाही झाला. कळस बसायला ब्रह्मचारी का? कारण कळस बसायला जर ब्रह्मचारी वर चढला आणि पडला आणि मेला, ब्रह्मचारी मेला, मागणं पुढं फुपाटा उड. काय गावाचं जातंय काय? तसं काय फार ब्रह्मचार्यावर भक्ती असं नाही, पण आपलं संकट त्याच्या गळ्यात घालायचं. असे गावगाव धोरणिक सांसारिक माणसं जन्माला आलेली. आणि म्हणून मग त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करावी लागते आपल्या गावच्या मूर्तीत. पण नर्मदा मैयाला असं वरदान आहे की नर्मदा मैयाचा पाषाण, या पाषाणामध्ये महादेवाचं वास्तव्य, कारण ती महादेवाची मुलगी आहे नर्मदा मैया. म्हणून नर्मदेश्वर त्यात राहतात.
नर्मदा मैयाचं एक वैशिष्ट्य आहे की तिथं आटा, भाटा आणि काटा या 3 गोष्टी भेटतातच. आटा, आटा म्हणजे पीठ. आता सोय झाली, पहिली सोय नव्हती. पण जुने लोक पीठ शिदा द्यायचे. कोरान्न, कोर अन्न म्हणजे ज्याला अग्नीचा आणि पाण्याचा स्पर्श नाही असं कोरान्न दिलं जायचं. पीठ, आटा म्हणजे पीठ. काटा, काटा म्हणजे सरपण. नर्मदेच्या काठावर लई सरपण मारा. तुम्हाला जर कोणाला कमी पडलं तर मग उपस्थित करू तसा. नर्मदेच्या काठावर आटा, पीठ भरपूर भेटणार. काटा म्हणजे सरपण. आणि भाटा, भाटा म्हणजे दगड. दगड मांडायची का त्यात सरपण टाकायचं का लगेच एखादं भांड मांडून स्वयंपाक करून जेवायचं. पण आता मात्र सोयी हो राहिलेल्या आहेत. नर्मदा मैयाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे का, नर्मदा मैयाचं पाणी फार सुंदर आहे महाराज. नर्मदा मैयाचं पाणी जर प्राशन केलं आपल्या शरीरातील कित्येक रोग पळून जातात असं वैशिष्ट्य आहे. आपल्या इथं आष्टी तालुक्यात आडबंगीनाथ नावाचा गड आहे. आडबंगीनाथ गड, तिथं आदरणीय बाळकृष्ण महाराज बालवडकर राहतात. ते बालेवाडीचे आहेत बरं का, आमच्या पुण्याच्या. ते रोज गंगेचं पाणी पितात. ते ऋषिकेशवरून रेल्वेने पाणी मागवतात महाराज, रोज गंगेचं. तुम्ही जर त्यांना भेटायला गेले तर ते तुम्हाला चहा करून देतील पण गंगेचं पाणी नाही देणार, कारण ते लांबून आणतात. त्यांच्या तिथलं दुसरं पाणी देतील. रोज गंगेचं पाणी पितात बालवडकर महाराज. गंगेचं पाणी आणि नर्मदेचं पाणी फार गोड आहे महाराज. नर्मदा मैया विशेष म्हणजे 18 मुख्य पुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत. त्या 18 उपपुराणांमध्ये नदीला न्याय देणारं एकही पुराण नाही, फक्त एकच पुराण आहे ज्याला नर्मदा पुराण म्हणतात. नर्मदा मैयासाठी स्वतंत्र पुराण आहे, हे वैशिष्ट्य. अशी नर्मदा मैया. एका वाक्यात सांगू का, कसला मदोन्मस्त गडी असला ना फक्त एकदा नर्मदेला पाठवायचा मला. नराचा मद घालविती तिला नर्मदा म्हणतात महाराज. जे गावात लय तानीत आहे एखाद्याला, म्हणजे आता हे तानीत होते म्हणून पाठवले नाही, पण जे गावात एखाद्याला लय तानीत आहे ना त्याला द्यायचं पाठवून महाराज. तिकडून आलं. आमचे हे गेले होते आदरणीय दिलीपदादा गायकवाड. दिलीपदादा गायकवाड म्हणजे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष. गडीला ते एक गावच कुस्तीचं आहे. आमच्याकडे जी गावं आहेत ना त्याच्यात एका वडकी नावाचं गाव आहे. गाव लय खतरनाक. महिन्याला एखाद्याचा हात काढायचा, पाय काढायचा, वर्षातून 10-12 तरी खून पडले पाहिजे. गाव लय कठीण आहे महाराज. वडकी. आम्ही पुण्यात राहतो म्हणजे उभं राहतो का त्या गावात जोरावर राहतो असो, अशी माणसं ठेवावं लागतात जरा. गावात 100-200 पैलवान येतात. त्यातले आदरणीय दिलीपदादा गायकवाड म्हणजे पैलवान. त्यांच्या मुलाला चित्ता म्हणतात. चित्ता कसली कुस्ती सांगा, फळी फोडच गाडा. आणि बघ आमचे आदरणीय दिलीपदादा गायकवाड हे ज्यावेळेस प्रदक्षिणा करून आले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, माऊली कसला गडी असू द्या महाराज, नर्मदेला गेला का तिथून आल्यानंतर तो झोपायची कधी तक्रार करणार नाही. कुठं झोपणार, कारण तिथं कुठेही झोपायची सवय लागून जाते. खायची कधी तक्रार करणार आहे. तेल कमी झालं, तिखट जास्त झालं, अमुक फोडणी चुकली, जे असेल ते खाणार. नर्मदा मैया माणसाचा मद जिरवते, आहे त्या समाधानात राहतात. अशी अनेक माणसं इथं. कोणी लोटांगण प्रदक्षिण. आमच्याकडं मी एकाला संस्कृत शिकवलेला मुलगा आहे, तो हिंगोलीचा आहे मूळचा. त्याने सर्वात जास्त साधना केलेली नर्मदेची. लोटांगण प्रदक्षिणा केलेली त्याने. त्याला लोटांगण बाबा म्हणतात. त्यांचं नाव मौनी बाबा आहे. मौन धरतात ते. फक्त वारीपुरतं 1 महिना येतात. आमच्याबरोबर जाताना पायी असतात, येताना पायी असतात माऊलीच्या सोहळ्यात. परत मग 12 महिन्यातला 1 महिना माऊली सोहळ्यात आणि 11 महिने नर्मदेच्या काठावर राहतात. पण ती एवढा साधक संस्थेत सुटलेला आहे. मीच संस्कृत शिकवलेली त्या बाळाला. त्यांचं नाव मौनी बाबा आहे. ते आता तिकडं राहतात. ते ज्या गावात जातील त्या दिवशी गावात यात्रा भरते. यात्रा 20-20, 25-25 हजार लोक दर्शनाला येतात त्या माणसाच्या. ते ज्या गावात जातील त्या गावात यात्रा भरते. जसं आपल्या बाळूमामाच्या मेंढ्या जिथं जातील तिथे यात्रा भरते ना, तशी ते ज्या गावात जातात ना त्या भागात यात्रा भरते. खेळण्यावाले ना अमुक काय महात्मा असेल. संस्थेचा विद्यार्थी, मी संस्कृत शिकवलेली त्या मुलाला. काय त्याने नर्मदा मैयाची सेवा केली, काय देव झालाय. खरंच पाण्यासारखं आहे महाराज. असं आहे. हजारो आश्रम आहेत नर्मदेच्या काठावर. कोणालाही वेनमुख जाऊ देत नाहीत. 4 घास का होईना खाऊ घालणार. आणि सेवा काय करायची असते हे पाहायचं असेल तर नर्मदा मैयावर जा.
काय महाराज, संन्यासी लोक स्वयंपाक करून प्रदक्षिणेवाल्याला जेव घालतात. हे पाहिल्यावर वाईट वाटतं की बा संन्यासी माणसं आपल्यासारख्याची सेवा करतात. ते म्हणतात आम्ही तुमची नाही, नर्मदा यात्रिका. लई भावना लोकांची महाराज. आणि नर्मदेचं एक वैशिष्ट्य सांगतो, तुम्हाला जिथं भेटलंय तिथं लगेच खायचं. तुम्हाला कोणी म्हणलं नाही एवढं घेता का खाता का, जेवता का इथं, लगेच जेवायचं. मुक्काम करता का, लगेच करायचं. आपण म्हणलं का नाही, मग ते नर्मदेने पाठवलेला असतो ना. पुढं गेला का त्या गाड्याला जा खायलाही भेटत नाही आणि मुक्कामालाही भेटत नाही महाराज. नर्मदेचं मैयाचं एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे का, बरोबर गेलेल्या माणसं बरोबर चलत नाही. हे एक वैशिष्ट्य. नर्मदा मैया ना जे बरोबर गेलेत ना त्यांना बरोबर ठेवीतच नाही महाराज. त्यांच्यात काहीतरी रस्त्यावरून याच्यावरून त्याच्यावरून थोडंफार भांड्याला लागतच. मग ते मागं पुढं तरी होते. आणि ती मागं पुढं झाल्याशिवाय त्या मैयाच्या प्रदक्षिणेची मजा बी येत नाही महाराज. ती घोळक्याने करायची प्रदक्षिणा नाहीच आहे महाराज, एकट्याने करायची प्रदक्षिणा आहे महाराज. एकट्याने केलं ना मग त्याला विश्वविजय यात्रा होती महाराज. त्याला खरं ईश्वर निर्भर होत होतो. नर्मदा मैयाचं वाहन मगर आहे. एकदा जरी मगरीचं दर्शन झालं तर समजून घ्यायचं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालं. असं आहे. रोज संध्याकाळी पोहोचल्यानंतर हातपाय धुवून नर्मदा मैयाची आरती करून मग प्रसाद घ्यायचा. सकाळी स्नान, नर्मदा मैयाची पूजा करूनच प्रस्थान करायचं. असं आहे. नर्मदा मैया कुमारी असल्यामुळं दिवस उजाडण्याच्या आत प्रदक्षिणा कोणी करत नाही. दिवस उजाडल्यावर कुमारी येते, दिवस उजाडल्यानंतरच मग स्पर्श करून स्नान करायचं. फार नियम आहेत महाराज. त्याचे 3.5 वर्ष 3500 किलोमीटर आहे. अनेक प्रकारे कोण कशा प्रकारे, कोणी 7 वर्षाची प्रदक्षिणा करतं, कोणी 3.5 वर्षाची करतं, कोणी 3.5 महिन्याची करतं. आपल्या जामखेड तालुक्यात 2 वारकरी होते. 40 दिवसात प्रदक्षिणा केली त्यांनी. 40 दिवसात काय चालत नव्हते, नुसतीच खतडांग पळतच चलत आहे. दोघं बी महिना वारकरी, दोघं त्यांना चालायची सवय ना. महिन्याला पाहिजे ते तर पाहिजे येतात, महिन्याला चालायची सवय त्यांना. आमचे त्याच्यातील एक जणाला आपण पुरस्कार दिलेला मैपती महाराजांचा. असे 2 वारकरीत आमच्यात. एक कोल्हे नाना, अजून एक नाव आहे, आता नाव ध्यानात येणं त्याचं. 2 महात्मे असे. आणि मग हे आमचे 5 वारकरी आमच्या कारभारी महाराजाचं लय आग्रह, एखादी तरी तुम्ही कीर्तन घ्या. आता इथं रोज दाट पियर धरलेली आहे. त्याला सकाळी घ्या, सकाळी शिल्लक नाही, संध्याकाळी घ्या नाही, दुपारी घ्या. मग कोणतरी म्हणलं माणसं येतील का, म्हणलं काय काळजी, चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाका, निवडूनच येतो महाराज. वा, तसं आमचं कीर्तन तुम्ही बावळीत ठेवा, माणसं ऐकायला येते. ते आमची पुण्य नाही, त्या साधूची पुण्य आहे. त्यांनी जे आम्हाला दिलंय ते ऐकण्यासाठी लोक येतात. आम्हाला कोण पाहायला येते. केवढा समाज जमलाय, जरा मागं बघा ना तुम्ही महाराज. वा, केवढा समाज जमलाय. वा, एखाद्याच्या कार्यक्रमाला एवढा समाज येणार नाही, भरगच्च समाज जमला महाराज. या 5ही जणांकडून नर्मदा मैयाने आणखीन तुम्हाला सांगतो, आळंदीत एका वारकऱ्याला भेटा. आळंदीत आल्यावर तुम्हाला माहिती नसते काय होतं, बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात घोंगड्या. आळंदीत आल्यावर भाऊसाहेब मोडेकर नावाचा एक वारकरी, त्यांना भेटा. त्यांनी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा तर 2-4 केल्या. त्यांनी गोदावरीची प्रदक्षिणा केली. गोदावरीची प्रदक्षिणा करणं सगळ्यात अवघड आहे, कारण नर्मदा मैयाला तरी खाऊ घालतात, तिथं काय खायला आणि प्यायला. गोदावरीची प्रदक्षिणा जाते नक्षलवादी भागातून. कुठं बॉम्ब ठेवलाय, पाय पडतात, माणूस उडून जातो. नक्षलवादीने बॉम्ब पेरले. नक्षलवादी माणूस दिसला का नक्षलवादी उडवतात, हा शासनाचा माणूस असेल म्हणून. पण त्या नक्षलवादी एरियातून जाऊन त्यांनी प्रदक्षिणा केली. भाऊसाहेब मोडेकर जाताना पायी गेले, येताना पायी गेले. नर्मदेच्या 2-4 केल्यात, गोदावरीची 1 केली. पुढं ऐका, इंद्रायणीची प्रदक्षिणा केली त्यांनी. बरं, आणखीन ऐका, भीमेची प्रदक्षिणा केली. लय अवघड आहे भीमेची प्रदक्षिणा करणं. भीमेची प्रदक्षिणा केली गुरुजी. आणखीन ऐका, आणि कृष्णेची प्रदक्षिणा केली, तर ती तर सगळ्यात अवघड. ते सध्या कृष्णेच्याच प्रदक्षिणेला गेलेले आहेत. काय मानलं पाहिजे महाराज. आणि आपल्या घाटावरला जो फड आहे ना, तो मारुतीबा गुरुवांचा फड, तो तेच चालवता. ते पुढं बसलेले बघा मोडेकर भाऊ. वक्तेबाबांची कीर्तनं जे ठेवायचे ना, ते आता ती कीर्तन आम्ही करतो. ते मोडेकर भाऊ खरंच महात्मा पाण्यासारखा आहे. दर सोमवारी 108 पारायणं करतात विष्णू सहस्रनामाची. पूर्वी त्यांना 24 तास. तुम्हाला माहितीत की संपत भाऊ बराटे, ते जे आमच्याबरोबर प्रदक्षिणेले येतात त्यांना सगळ्यांना माहिती येतं. डोंगरकर मंडळी येतं, इमामपूरकर मंडळी येतं, जे पंचकृषी प्रदक्षिणा जे येतात ना आमच्याबरोबर, त्यांना ती व्यक्ती माहिती. खरंच पवित्र महात्मा एकदा पाहून घ्यावं. आता ते कृष्णेच्या प्रदक्षिणेला गेलेले. त्यांनी वैतरणेची प्रदक्षिणा केली. वैतरणा
ब्रह्मगिरून उगम पावते आणि मुंबईला जाऊन मिळते. आय 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 तिथं तो सगळा आदिवासी समाज आहे. माहितीच नाही देव काय धर्म काय, मांसाहारी लोक. तरी ते उपवाशी राहून त्यांनी प्रदक्षिणा केली. लई ह्या देशात लई तपस्वी माणसं आहेत महाराज. खरं आपण उगा एसी मध्ये बसवतो घरी चमचमीत खातो. भजे तळा भजे, असं भजे तळा बर, जरा प्रदक्षिणा करा मग कळण जरा. वा, ही तपस्वी माणसं देहावर तुळशीपत्र ठेवून हे 5 वारकरी गेले. भरल्या कुटुंबातले, शिवाय भरल्या संसारातले, भरल्या संसाराला लात मारून गेले, सुखरूप आले. मग सगळ्या पाहुण्यांना कौतुक वाटलं. आपण त्यांचे हे उपक्रम करावा आणि माझ्या वाट्याला ही सेवा दिली. आता हे मला सगळे म्हणते छोटे माऊली, मी अभंग घेतलाय मोठा. आता कसं व्हायचं, पण चला तीर्थयात्रेवर बोलायचं म्हणून अभंग घेतलाय. जवळ हे सकळ सिद्ध आहे. आता हे गाव वाङ्मयाची उपासना करणार आहे. अशी अवघड अभंग ह्या गावात घ्यायचे नाही, मग कोणत्या गावात घ्यायचे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अभंग घेतलाय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपुले स्वहित पाही, तीर्थयात्रे जाय चुकू नको आजच्या भंगा. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा संसारिकाला बा साधका, या तीर्थयात्रादी गोष्टी करायला चुकू नको, चुकू नको, चुकू नको, चुकू नको 4 वेळा सांगतात. आणि जर चुकशील तर यम मात्र तुझा काटा बसवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुम्हा आम्हा जीवांना चुकांच्या बाबतीत सदैव मार्गदर्शन करावं आमच्या साधू संतांनी. संतांचे वैशिष्ट्य, या जगात जो चुकेल, मग तो देव असो वा जीव असो, त्या प्रत्येक देवाला, प्रत्येक जीवाला चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करावं आमच्या साधू संतांनी. आणि तेही कौतुकाने करावं. आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, 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 करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते. या जगात जो चुकेल, मग तो देव असो वा जीव असो, मार्गदर्शन करावं आमच्या संतांनी कौतुकाने. हो आम्हा हे कवतुक काय हो, जगा द्यावे नीत, जगाला नीतीचं शिक्षण द्यावं. देत असताना करावे फजित चुकती ते, जे चुकतील त्याची फजिती करून त्याला पुन्हा ठेप्यावर आणायचं काम साधू संतांनी करावं. महाराज जीवाला चुकाच्या बाबतीत मार्गदर्शन करतात हे मान्य हो. देवाला हो, पण देव चुकतो का? कोण म्हणतोय देव चुकत नाही? देवाचे चुक्या फार मोठ्या आहेत, मोठ्या मोठ्या आहेत महाराज. अनेक प्रकारे देवाकडूनही चुकी नाही, ही चुकी तुझी. पांडुरंग म्हणले तुकोबाराय कोणती संघटना काढली मी? पतित पावन संघटना. तुझी पतित पावन संघटना काढली, पण तू पतिताला पावन करताना दिसत नाही, ही तुझी चूक आहे. जी संघटना काढली, ज्या संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणे वागलं पाहिजे महाराज. एका कीर्तनकाराने गाडीवर ब्रीदवाक्य टाकलं होतं, पंढरीचा वारकरी कधीच पायी चालला नाही. वा, टाकलं पंढरीचा वारकरी. एका कीर्तनकाराने टाकलं होतं आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, रामनवमीला घरी बसून होता महाराज. रामनवमीला येण्या बोलाय हळदल्या गती, तो रामनवमीला घरी बसून कीर्तनच नाही. वा, जे ब्रीदवाक्य टाकलंय त्याप्रमाणे वागलं पाहिजे. एका घराच्या वास्तुशांतीला मी कीर्तनाला गेलो,
घरावर लिहिलं होतं मातृपितृ छाया. वा, मी गावातल्या भजनी मंडळात म्हणू का हो, कलियुगातला पुंडलिक रायाचा अवतार दिसतोय. ते म्हणले काय झालं, घरावर मातृपितृ छाया लिहिलंय. भजनी मंडळ म्हणलं हळू बोला. म्हणले का, याचे आईबाप मारतीच देवळात राहतात. म्हणजे मग घरावर काय लिहिलंय मातृपितृ छाया. म्हणजे त्याचा असा अर्थ आहे माता पिता मारतीच देवळात आणि छाया घरात. म्हणलं का बरं, अहो त्याच्या बायकोचं नाव छाया आहे. म्हटलं मग आता मी अभंग घेत नाही, छायागीतच घेतो कीर्तनाला. वा, अशी माणसं आहेत. जी संघटना काढली, जे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. देवा संघटना कशाला काढली, कोणती, पतित पावन संघटना. मग तू पतितांना पावन करत नाही. वा, ही देवा तुझी चूक आहे. तू पतितांना पावन कर आणि आपली चूक सुधारून घे. ही देवा चूक सुधार. तुकाराम महाराज सांगतात, आता नको चुको आपुल्या उचिता. 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 कृपाळवा कांता रखुमाईच्या. कृपाळवा कांता कृपाळवा कांता रखुमाईच्या. आचरावे दोष हे आम्हा उचित. 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 देवा आता नको चुको आपुल्या उचिता. देवा तुझं उचित कर्म तू चुकतोय, तुझी चूक सुधारून घे. तुकाराम महाराज म्हणे काय, कृपाळवा कांता रुक्माईच्या. काय माझी चूक झाली, अरे आम्हा जीवाकडून दोषाचं आचरण घडतंय, पण आम्हा दोषाला तारणं हे तुझं उचित आहे, तू तारत नाही. ही तुझी चूक आहे, सुधरून घे. आचरावे दोष हे आम्हा उचित, तारावे पतित तुमचेती. आणि म्हणून संपला माझा विषय. देव जर चुकला तर देवालाही कान धरावं आणि चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करावं संतांनी. आता तुम्ही आम्ही जीव, तुम्ही आम्ही देव तर चुकीचेच पुतळेत, वादच नाही. आपण काय चुका करून काय करू काही सांगता येत नाही. आपलं तर वैशिष्ट्य असं आहे, आधीच चूक करतो तर मग ध्यान येतं. मला आधी चुकी मग घडे आठवण. तुका म्हणे जन परिचय. हे लोकांच्या स्वभावाचा परिचय. आधी चुकतात आणि मग ध्यानात येतं. एक जण बापाने एका जणाला पास दिली, म्हणजे एवढे पास लपून ठेव, 52 पास नेते. त्याने पास ठेवली लपून. हे 15 एकराचा पीस होता आणि त्या पिसामध्ये त्याने काय केलं, आभाळाची सावली पाहिली न ढगाखाली पास पुरली. 2 दिवसांनी बाम पडला, पास कोण आहे म्हणजे ढगाखाली पुरली. ढगाखाली कुठं पुरली बा, आणून दे बरं. आता 15 ते ढग गेलं निघून, 15 एकरात कुठं पुरली, कुठं सापडती. आखं रान खुरपायची पाळी आली त्याला. मारा खुरप घेऊन रान वागलायला लागला, कुठे पास कुठे. आधी चूक कशाला करायची, आधी चुकी मग घडे आठवण. एक जण म्हणला मी बायको केली ना अशी शिस्तीत ठेवणार. लोक म्हणायचे चुकून घ्या भानगडीत पडू नको. ज्यांचं लग्न झालंय त्यांना विचार, ज्याचं जळतं त्यालाच कळतं हा नियम आहे. कशाला या भानगडीत पडा. नाही म्हणला कशी बायको शिस्तीत ठेवतो, केली ना बायको त्याने महाराज. झालं आधी चुकी मग घडे आठवण. शूटिंग करू नको रे बाळ्या, एक चालू आहे ना, 2 काल रानदारदा 2 गडी उभं राहिलो, एक पडतो असं आहे. आणि मग असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून बायको, मी बायको केल्यावर कशी शिस्तीत ठेवतो बघा, केली त्याने बायको, झाली आधी चुकी. आणि मग घडे आठवण. असा बायकोने तानीला धरून त्याला मारा, लय तानीला. रोज बायको त्याला भांडी घासायला लावायची, रोज घासायला लावायची. असा वैतागला. एक दिवस म्हणला मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे. आता हे चूक केली कशाला. मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी, भले लागावी शिकावी, लसावी मसावी. लसावी मसावीचे सिद्धांत होते आम्हाला लहानपणी गणितात. त्याला वाटलं असं सांगितलं बायको मला भांडे घासायला लावणार नाही. हे थंडी पडली होती, भांडी पडली होती, सकाळची आणि संध्याकाळची भांडी गाड्याला, अर्थातच ते गाड्याला घासायचे होते. मग त्याला वाटलं बायको पण असा बेबनाव करावा म्हणजे बायको ऐकल.
तो म्हणा मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी, भले लागावी शिकावी लसावी मसावी. बायको लय वस्ताद होती. ती म्हणली आता बनून गोसावी, जी आहे तीच सोसावी, विसरून लसावी मसावी, सगळी भांडी घासावी, सकाळी उठून फरची पुसावी, म्हणे लसावी मसावी विठ्ठल. आधी चुकी मग घडे आठवण. सुदैवाने एक कुत्र चावलं आणि त्याची बायको मेली. त्याला एवढा आनंद झाला, काय शेरणी वाटा का काय का, बायको मेली कुत्र चावून. त्याने ठरवलं हे कुत्र्याचा माझ्यावर उपकार आहे. मग बायकोची त्यानेच ती हे शिकळी धरली, माग बघ ते चालले आणि तो चालला. त्याच्या मागं 100 माणसं चालली होती. 100 माणसं त्याच्या मागं, प्रेत त्याच्या मागं काही 50 माणसं, आणि त्या शिकळी धरून चालला होता. त्याच्या मागं 100 माणसं चालले. एक माणसाने पाहिलं तर एका हातात शिकळीने एका हातात कुत्रन, मागं 100 माणसं, त्याच्या मागं प्रेत. एक मनुष्य म्हणला हो 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 काय चाललंय? त्याला दिसत नाही का तुला काय चाललंय? प्रेत यात्रा चालली. सारख्या थापा नका टाकू. काय चाललंय? म्हणजे प्रेत यात्रा चालली. हो हो. कोणाची चालली? म्हणजे माझ्या बायकोची. मग हे शिकाळी म्हणजे मी मालक आहे तिचा, मीच धरली. हे कुत्रं कशाला धर? बाबा हे कुत्रं लय परोपकारी, लय वैतागलं होतो बायकोनी, हे चावलं मेली, लटिके ते फेडा, तू का म्हणे जाय पिढा, पिढाच गेली म्हणले, लय उपकारी कुत्र. आता ते बायकोने गांजलेलंच होतं. तर असं का ह्या कुत्र्यामुळे बायको मेली का? हो देतं का मला एक कुत्र? तर मला पागल आहे का? 100 माणसं रांगीने कशाला उभी? चल 101 नंबरला उभा राहा. आधी त्यांचा नंबर मग तुला. म्हणजे एक माणसं किती वैतागलीत याच्यावर दिसून येतंय बेटाला. आधी चुकी मग घडे आठवण. पेपरला बातमी आली, शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश. दोघं नवरा बायको पेपर वाचित. बायको म्हणली ऐकलं का, वाचलं का बातमी काय आली? शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश. अगा बातमी काय आली? मालकाने पेपर खाली ठेवला, चष्मा काढला, डबडबल्या अंतकरणाने चष्मा पुसला. कळण त्या शनीला बी आता 7.5 कशाला म्हणतात ते तो म्हणला मला. यांना म्हणायचं आधी चुकी मग घडे आठवण विठाला. सध्या सोडून आपल्याला अभंग सांगावं लागेल. जीवन असेच चुकलेले जीव या चुकणाऱ्या जीवांनाही मार्गदर्शन करतात. मग जीवांना मार्गदर्शन जरा 2 अंगाने करतात. बस कोणते 2 अंग? पहिलं अंग, जीवा या गोष्टी चुकून करू नको, चुकून करू नको, चुकून करू नको असं. आणि या गोष्टी करायला चुकू नको, चुकू नको, चुकू नको असं. 2 अंगाने मार्गदर्शन आहे संत वाङ्मयामध्ये जीवाला. चुकांच्या बाबतीत 2 अंगाने मार्गदर्शन. पहिलं मार्गदर्शन काय? या गोष्टी चुकून करू नको आणि या गोष्टी करायला चुकू नको. काय 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 काय? या गोष्टी चुकून करू नको असंही मार्गदर्शन, आणि या गोष्टी करायला चुकू नको वा असं मार्गदर्शन. चुकून करू नको, हो, करायला चुकू नको हे दुसरं अभंगात आलेलं आहे. या गोष्टी करायला चुकू नको. मग पहिलं तर आहे का, या गोष्टी चुकून करू नको. 6 गोष्टी माणसाने चुकून करू नये. कोण्या भागाचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, कोण्या पक्षाचा असो, या 6 गोष्टी चुकून करू नका. कोणत्या? नारी कलहो, वृथा परिग्रहो, दुर्जन संगम, विश्वासभंगम, असत्य भाषणम, कुमित्र पोषणम, न कुर्यात कदा प्रमादात अपि. म्हणजे चुकून देखील, वा चुकून देखील या 6 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या? 1, बाई माणसासंग भांडण चुकून सुद्धा करायचं नाही. नारी कलहो. 2, विनाकारण कारणा वाचून गोष्टी गोळा करत बसायच्या नाही, चुकून करायच्या नाही. कामाच्या गोष्टी गोळा करा, बिनकामाच्या गोष्टी चुकून गोळा करायच्या नाही. 2, दुर्जन संगम, दुर्जनाचा संग चुकून करायचा नाही. विश्वासभंगम, एखाद्या माणसाचा वारीवर, व्रतावर, वैकल्यावर विश्वास आहे ना, त्याचा विश्वास कधी तोडायचा नाही. येईल पुढं ते. असत्य भाषणम, लबाड चुकून बोलायचं नाही. वा. आणि कुमित्र पोषणम, भामट्याला पाठिंबा द्यायचा नाही. वा.
या 6 गोष्टी चुकून करायच्या नाही. कसं 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 त्यातलं पहिलं, नारी कलहो, बाई माणसा संग भांडण चुकून करायचं नाही. जगात बाई संग भांडलाय जिंकलाय असा अजून सापडायचा आहे, सापडणारच नाही तुम्हाला महाराज. बाई संग भांडण चुकून करायचं नाही. जर चूक बाईची असल तरी तुम्ही म्हणायचं आई साहेब माझं चुकलं आणि माघार घ्यायची. का बरं? गड्याचं आणि बाईचं भांडण झालं, प्रामाणिकपणे सांगा समाज बाजू कोणाची घेणार? एकदम खरं सांगा. नाही नाही, माझ्या तोंडापुरतं बोलू नका. लोक बाजू कोणाची घेणार? बाईची घेणार. समाज असा आहे महाराज. म्हणून बाई संग भांडण चुकून करायचं नाही. घरातली असो दारातली असो, बाई संग भांडण करायच्या भानगडीत पडायचं नाही. गावात 36वा त्रितोपपूर्ती सोहळा होता. तरुण कार्यकर्ते एकत्र आले. नाही नाही, आता 7 ते 9 नियोजन, 9ला अन्नदान. 36वा रंगला. 36वा सप्ताह सुरुवातीला ज्यावेळेस सुरू झाला होता ना, त्यावेळेस एका माणसाचं लग्न झालं होतं. सप्त्याचा पहिला दिवस म्हणजे सप्त्याची स्थापना आणि लग्न एकाच दिवशी होतं. मग बायको 5 दिवस गाव 7 ते 9 कीर्तन, 9ला अन्नदान, अख्खं गाव जेवण करायचो. बायको मालकाला म्हणली 36 वर्षापूर्वी सप्ताह सुरू झाला ना, आपलं लग्नही होऊन 36 वर्ष झाले. एवढा गोड जरा कीर्तन संपलं तो त्या दिवशीच कीर्तनाला आला होता 36 वर्षात. तो घरी आला, म्हणला का ग लग्न होऊन 36 वर्ष झाले. महाराजांनी सांगितलं बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. मग 36 वर्षात तू मला ते दाखवलेच का नाही? कुठं ठेवलेत दाखव, कुठं ठेवलेत दाखव. त्याने टुमनच लावलं. सकाळी उठला का माहिती 36 नखरे दाखव, दुपारी माहिती 36 नखरे दाखव. संध्याकाळी ते बाईला असा वैताग आला. तिने त्या गावच्या महाराजाची गाठ घेतली. कशाला बोलायचं महाराज तसं? ते म्हणले काय झालं? तुम्ही म्हणले बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतील. ते मालक माझ्या मागं लागलं. 36 वर्ष झाले लग्न होऊन 36 नखरे कुठं ठेवले दाखव, त्यातलं एक तरी मला दाखवतात. ते महाराजाला पावलेलं होतं. महाराज म्हणला आई इकडे या. मॅ काय सांगायचं ते सांगितलं महाराजांनी. वैशाखाचा उन्हाळा चालू होता. सकाळ सकाळ तिने आंघोळ केली, बैल सोडले. बायकोन मला भाकर घेऊन ये 12 वाजता, आणि ती 36 नखरे ना त्यातलं एक तरी घेऊन ये, मला पाहायचं आहे. ती म्हणजे ठीक आहे, कारण महाराजांनी रात्रीच काय सांगायचं होतं ते सांगून ठेवलं होतं. ते गेला बैल घेऊन नांगर ठेला. गावाच्या खालून नदी होती. नदीतून बाईने काय केलं, एका मडक्यात जिवंत मासे धरले महाराज, जिवंत. आणि आंबाड्याची भाजी केली, बाजरीच्या भाकरी केल्या आणि गेली रानात. त्याचा नांगर असा पुढं चालला होता. त्याने त्या बाईने काय केलं, ते जिवंत मासे त्याला न कळता त्या नांगरठीत टाकले. वैशाखाचा उन्हाळा भर दुपारी 12 वाजता. होय हो माग पाहिलं का? तो म्हणला काय? अहो नांगरठीत मासे निघाले. तो म्हणला पागल आहे का तू? नांगरठीत कुठं मासे निघतात कारण 12 वाजता ते वैशाखात? हॅल सरजा राजा, अहो माग तर बघा, मी म्हणते म्हणून तर बघा. आणि मग त्याने मागं पाहिलं. आता खरंच मासे ना टनाटन उड्या हाणीत होते, जिवंतच होते. ते उड्या हाणायला लागले. अरे मासे वैशाखात भर दुपारी नांगरठीत, कमाल झाली वा. तिने पाहा मलाही कमाल वाटली. युनिट टाकले होते. बर स्वयंपाक काय केलाय? ते काय माळकरी नव्हता गडी तो. ती म्हणली आंबाड्याची भाजी आणि भाकरी, बेत कॅन्सल. मग घरी जा, कर मासे, संध्याकाळी जेव. आपण तुम्हाला भूक लागली संध्याकाळी 1 वडी जेव. 2 टायमाचं एकदाच वाढायचं, याला 1 वडी जेवण म्हणतात. असे माणसं घरी जेवायला आणू नये. बायाचे कमरं जाते ना स्वयंपाका करू करू महाराज. संध्याकाळी 1 वडी जेव. ती म्हणली ठीक आहे. ती घरी गेली आणि तिने माशाची भाजी केली. संध्याकाळी 4 वाजता गडी भोकेला होता. आला 4 वाजता. येशी पशीच त्याचं घर होतं. 50 माणसं येशीत बसलेली होती. बैल बांधले, गोठ्यात गेला जेवायला, बसायला जेवायला. वाढ लई भूक लागली. तिने वाढली आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकर. गडी लय गरम होता. 400 व्होल्ट जे तिनं ठेवून दिली बाईला महाराज. बाई म्हणजे का हाणता? एवढे नांगरठीत मासे सापडले ते करायची सोडून परत आंबाड्याचीच भाजी वाढली का? ती म्हणली नांगरठीत कुठं मासे असतील का? काय बोलत ती? माझ्या डोळ्यात देखत मासे निघाले. पुन्हा ठेवून दिली का? ती येशीतच घर होती तिचं. ती आली बाहेर, लागली मोठ्याने आरडा. 50 गडी होती आले. ते आजूक हाणायचा लोकांनी हात धरकवून हाणतो रे. अहो नांगरठीत मासे सापडले, हिला भाजी करायला लावली तर हिने आंबाड्याचीच वाढली. गाव म्हणलं 36 वर्ष बाई नांदली, हे भाग्याचं समज. वैशाखाच्या उन्हाळ्यात नांगरठीत मासे धरारे आला. लोकांना पटन काय कोणाला तरी. लोकांनी बाजू कोणाची घेतली? मिस्त्री धरली बाईची बाजू. बंद करा ते. हा
म्हणजे महाराज गाव धावलंय, फुकटचं गावलं बापल्या धावलं. जे गावाने कणिक तिंबवाव तसा तिंबावलाय महाराज. खिळखिळाच केला महाराज. तिराळान बारोळाच झाला. तो कांगोनीकडं बघायचा आणि हिंगोनीकडं चालायचा महाराज. कोकरकडं बघायचं आणि भोकरकडं चालायचं. आपल्या नगरमध्ये लय सारखी गाव आहेत, आता नाही सांगत. कोकर, भोकर, हिंगोनी, कांगोनी, पांगरमल, उदरमल, सातवड, आठवड, चिचोंडी, वाळकी, खंडाळा, सारोळा, घोसपुरी, खोसपुरी अशी बरेच येतं. असो डोक्यावरून जाते ते. मी तसलाही अभ्यास करून ठेवलाय. बरं असो. अख्ख्या गावाने ती बाऊला बायको म्हणलेलं आहे हाणू नका, एकुलता एक हे. त्याच्या आईला मी जरा आजारी, 3 कीर्तन आहे त्याच्यामुळे एखादा शब्द माझ्याकडून उच्चारायला वेळ लागेल मला. त्याच्या आईला एकुलता एक हे. मग चला घ्या त्याला घरात घ्या. दोघा चौघांनी धरला. खिळखिळा झाला. पुढं आणून मांडला. तो म्हणला वाढ बाई आंबाड्याची का असाना पण वाढ. उपाशी पोटी गावाने चांगलं चिंदावलं धरून. मग तिने वाढली माशाची भाजी. ठेवला माशाची भाजी. कुठले मासे? त्याने नांगर ठितले हो. आणि मग अशी का वाढली नाही? तुम्ही म्हणत होते 3 दिवसापासून 36 नखरे दाखवा. मग त्यातला एक दाखवलाय. 35 राहिलेत. पाहायचे का? नग मी आता कुंभमेळ्याला जातो म्हणा. मी प्रयागराजला जातो. आता राहायचंच नाही. गावाने बाजू कोणाची घेतली? बाईची. म्हणून बाई संग कधी भांडण करायचं नाही. मी तुमच्या बाजूने बोललो बरं का महिला मंडळ. वा असे बाया आनंदित झाल्यात. वा चांगली गोष्ट आहे. असे गुणाने राहा असो. आणि म्हणून नारी कलहो, बाई माणसा संग कधी भांडण चुकून देखील करायचं नाही. वृथा परिग्रह म्हणजे बघा गृहस्थी जीवन परिग्रहाने शोभत. गृहस्थी माणूस म्हणलं का परिग्रह असणार वादळच नाही कडे. पण ज्या कामाच्या वस्तू आहेत त्याचा परिग्रह करा. बिनकामाच्या वस्तू कशाला पाहिजे? गरज काय? गरज माळकऱ्याने शेळ्या कायला पाळायच्या? माळकऱ्याकडे कोंबड्या कायला पाहिजे? माळकऱ्याने कोंबड्या पाळीत काही काही मारकरी स्वतः खात नाही का? कीर्तन करायला राम द्या आंतन, कमाल झाली आंतन. हे बिनकामाची वस्तू पाळायची नाही. राजा म्हणलं का राजाने पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ उभं करायचं. एक राजा बावळाट, त्याने माकड पाळलं. राजकारणी माणसाला माकड पाळायची गरज नाही का? तिथं काय कमी असतात का? माकडं लागण एवढे असतात. एका राजाने माकड पाळलं. ती माकड जेवताना संग, झोपताना संग, आंघोळीला संग, देवपूजेला संग, शिकारीला संग. एक दिवस राजा झोपला, माकड जवळ बसलं होतं. एक माशी आली. ती नाकावर बसायची, कानावर बसायची. ती माकड उठवायचं. ती माशी हाणायला लागायचं. 5-6 वेळा ती माकडं वैतागलं. ती माशी बसली गळ्यावर. माकडं ठरवले माशीच मारून टाकायची. तिथं तलवार पडली होती. आता गळ्यावरच बसली ना, ठोयचीच नाही. माकडाने जित तलवार काढली महाराज. गळ्यावर बसलेली माशी सब दिशी हाणली. पाहता काय झाली राजाची पुण्यतिथी. म्हणून ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी गोळा करायच्या नाही. पडलंय काय मी म्हणतोय आपल्याला? ज्या गोष्टीचं काम नाही त्या गोष्टीचा संग्रह करायचा नाही. एक नारी कलहो, बाई माणसासंग भांडण चुकून करायचं नाही. बिनकामाच्या वस्तूचा संग्रह चुकून करायचा नाही. नारी कलहो, वृथा परिग्रह, दुर्जन संगम. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग. क्षण क्षणा चित्तभंग, 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 क्षण क्षणा चित्तभंग. नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट संग. पडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग, घडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग. आषाढी एकादशीच्या दिवशी दादा महाराज मनमाडकराच्या मठात संगीत भजन राहतं. मी लय वेळा ऐकलंय बरं का बाबासाहेब. त्या दिवशी ते पीर याच्या खपल्या काढ, त्याच्या खपल्या काढ, याला गावगाव खपल्याचार्य म्हणतात. आणि मग यांनी काय करायचं? माणसं उधळून द्यायची. आणि विश्वास भंग केल्याचं लय मोठं पापे. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. गीताशास्त्र सांगतं
सामान्य लोकांची भावनाच्या साधनेवर येणार, त्यांचा बुद्धिभेद करायचं नाही. बुद्धिभेदासारखा पाप नाही महाराज. आणि मग झालं, रामेश्वर भट्टाला ते चूक कळाली, ते शरण आले. म्हणून आज रामेश्वर भट्टाची पुण्यतिथी होते. चिंतामणी देव त्यांना चूक कळाली, ते तुकोबाराला शरण आले, त्यांची पुण्यतिथी होते. पण पारगावचे सालो मालो आणि मंबाजी हे शरण आले नाही. सालो मालोची पुण्यतिथी होत नाही, मंबाजीचं वर्ष श्राद्धही झालं नाही. हे कधीच विसरायचं नाही. चांगल्या माणसाला आडवे गेले का समजून घ्या, मुंगीला पंख फुटले का समजून घ्यायचं मुंगीचं आयुष्य संपलं. तसं आपण एखाद्याच्या विश्वासाचा भंग केला का समजून घ्यायचं आपलं आयुष्य संपलं. विठ्ठल विश्वास भंगम. पुढं सांगतात असत्य भाषणम, लबाड बोलायचं नाही. तुम्ही जिथून आले तिथूनच सांगायचं. जवळून कीर्तनाला आले महाराज म्हणते नागपूरहून आलो, हे लबाड बोलायचं नाही बघा. जे पांडुरंगाने भाग्यात दिलंय ते तुम्हाला भेटणार आहे महाराज. वा, लबाड बोलायचं नाही. व एक आळंदीत निकम बाबा नावाचे एक साधू होते. निकम बाबा लय सत्यवादी बरं का महाराज, तसा महात्माच होणे नाही. मी लय माणसं पाहिले निकम बाबापेक्षा खालीच. त्यांचं वय 63 असेल त्या काळची गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक याचा मुलगा शिकायला होता जेजुरीचा, आणि त्या मुलाने निकम बाबाचं प्रवचन ठेवलं जेजुरी भागात. सकाळीच आळंदीत आला तो, बाबांना न्यायला. आळंदीतून स्वारगेटला गेले, स्वारगेटवरून स्वारगेट पंढरपूर एसटी धरली. त्या मुलाचं वय साधारण एक 45च्या घरात असेल, आणि निकम बाबाचं वय होतं 63च्या घरात. कंडक्टर आलं, तिकीट तिकीट तिकीट. तो मुलगा म्हणला बाबा थांबा मी तिकीट काढतो. एक फुल एक हाफ जेजुरी. कंडक्टर म्हणला फुल कोणाचं हाफ कोणाचं? म्हणे फुल या बाबांचं. कारण त्यांचं 63 होतं, त्यांनी काय अजून 65चं काढलं नव्हतं. तिलाही सत्यवादी होते. म्हणजे हाफ कोणाचं? म्हणजे माझं. आता अर्थातच हे तरुण होतं आणि ते म्हातारे होते ना. कंडक्टर म्हणला एसटीत कोणाला विचारा इथं तरुण कोणी आणि म्हातारा कोणी? हा, त्यांचं फुलन तुझं हाफ. आजोबा तुमचं वय किती? निकम बाबा म्हणले माझं 63 अजून हाफ काढायला मला टाईम आहे. हे बाळा तुझं वय किती? म्हणलं माझं 67 आहे. 67? निकम बाबा लय गरम होते. आता काय सांगायचं, लय गरम साधू होते ती. निकम बाबा म्हणले तू माझ्याकडे शिकला आहे का मी तुझ्याकडे शिकलो? म्हणजे तू माझ्यापेक्षा वयाने वडील आहे का? तो ना बाबा थांबा थांबा. निकम बाबांनी एसटीतच कचूर. मी म्हणून तिला गरम होते महाराज. हेट ठेवून दिली खांडीशी महाराज. एसटी ड्रायव्हरने गाडीत थांबवली. काय प्रकरण? माग आला. काय झालं? काय झालं? गाडी उभी करा, मला उतरून द्या. म्हणजे का माझं 63 याचं 67, याला मी शिकवलाय म्हणले. हे असं जर गावाला लबाड्या करत असेल तर काय अर्थ आहे म्हणले. मला जायचं नाही. पण ते दोन्ही एसटी कंडक्टर ड्रायव्हर माळकरी होते. ते म्हणले बाबा तुम्ही महाराज दिसताय. म्हणले हो मी महाराजच. कुठले आहेत? म्हणजे मी आळंदीत जोग महाराज शिक्षण संस्थेचं की शिक्षक आहे. अरे हो 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 बाबा आमची पोरं तुमच्याकडे शिकायला होती. पाया पडले. हे कोण आहे? हे जेजुरीचं आहे म्हणले. माझा शिष्य म्हणवतो हाफ तिकीट काढून घेतलं, लबाडीने शासनाला बोलवतो म्हणले. मला याच्या गावात जायचं नाही. दोघं कंडक्टर ड्रायव्हर पाया पडले. ह्या एका येड्यासाठी गावाला अंतर देऊ नका, तुम्ही त्या गावाला जा. पण आम्ही तुमचं तिकीट भरतो. ड्रायव्हर कंडक्टरने तिकीट भरलं. बाबा गेले जेजुरीला. प्रवचन सुरू झालं. तो असा पुढं बसला, असा खाली असा पायाचा आहे का असा. बाबाने प्रवचनाला ओवी कोणती घ्यावं बरं? माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आणि ही ओवी घेतल्यावर दगड ठेवून ओबाट्यात पाळी धरली महाराज त्याच्या गावात. सोपं नाही महाराज. लय मी असे साधू पाहिलेत ना, नाद नाही करायचा. याला माहिती सत्यवादी. सत्य असत्य भाषणम, लबाड चुकून बोलायचं नाही. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला असं. आणि कुमित्र पोषणम, कुमित्राला पोसायचं नाही. लॉकडाऊनमध्ये तुम्ही बातमी ऐकली असेल, लॉकडाऊन पडल्यावर अमरावतीला एका मुलाने आपल्या मित्राला घरात ठेवलं. ज्याला घरात ठेवलं त्याचं लग्न झालं नव्हतं, आणि ज्याने ठेवलं त्याचं नुकतंच झालं होतं. 4 महिने लॉकडाऊन उठेपर्यंत तो घरी राहिला, आणि जाताना तसा गेलाच नाही. असा भामटा कशाला पोसायचा? दुग्ध पाजोनी पोशीला साप असं आहे. आणि म्हणून या 6 गोष्टी चुकून करायच्या नाही. बोला. नारी कलहो, बाई संग भांडण चुकून करायचं नाही.
वृथा परिग्रहो, बिनकामाच्या वस्तूचा संग्रह करायचा नाही. दुर्जन संगम, दुर्जनाचा संग चुकून करायचा नाही. विश्वासभंगम चुकून करायचं नाही. असत्य भाषणम चुकून करायचं नाही. कुमित्र पोषणम, कुमित्राचा पोषण करायचं नाही. न कुर्यात कदा प्रमादात अपि, चुकून देखील करायचं नाही. महाराज काय अंजन आहे, मी कोण घालणार अंजन? तुकावरायांचं अंजन आहे. तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन वरवे. वा, हे संत वाङ्मयातलं अंजन आहे, ऐकून ठेवा. वा, 6 गोष्टी चुकून करू नये, पण काही गोष्टी करायला मात्र चुकू नये. काय हो, तीर्थयात्रा करायला चुकू नका. तुकाराम महाराज अभंगाच्या सकळ सिद्ध दानाधिक, जोपर्यंत तुझे हात खुळे होणार नाही. खुळ्या, तुला काय वळणला जाऊन सांगू का आता? बरं, असो, वळणला खुळेला येतं वा. हा, जोपर्यंत तुझ्या हातात कारभार आहे तोपर्यंत देणग्या दे. जोपर्यंत तुझ्या हातात कारभार आहे तोपर्यंत अन्नदान कर. अकोल्या तालुक्यातली एक म्हातारी आमच्या मठात उतरायची. तिला 3 पोरं येतं, सगळे ऑफिसर येतं. ती घाला एक दिवस बोलीला, पोरा हो गावाला बुंदी खाऊ घाला. पोरं म्हणले आई काय बोलत या, खाऊ तर घाला, माझी इच्छा आहे. पोरं चांगली इथं. पोरांनी सकाळी कीर्तन ठेवलं, अख्ख्या गावाला बुंदी खाऊ घातली. महाराज पाहता काय, मिलीन संध्याकाळी म्हातारी. वा हो, अख्खं गाव रळलं म्हातारीसाठी. खरंच म्हातारी हयातीत लोक. हो झालं ना. हो, त्या म्हातारीने आधी सगळं गाव जीव घातलं आणि मग म्हातारी मेली. महाराज म्हणजे आपल्या हातात आहे तोपर्यंतच करून ठेवा. आपले एकदा बघ वरात गेले निघून, गोडा आणलं मागून. कायला मारायला आणलं का गोडा? आणि म्हणून आपल्या हातात आहे तोपर्यंत करून घ्या. हात द्यावया सिद्धाही, वा, पाय चालावया सिद्धाही. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत चालून घे बाबा. आळंदी वारीला जा, पैठण वारीला जा, नर्मदा मरद प्रदक्षिणेला जा, पंढरपूरच्या वारीला जा. पाय चालावया सिद्धाही, तव तू आपुले स्वहित पाहेस. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडे परता. बहुजन्म बहुता जन्मांती जन्मलाशी नरा, देव तो स्वयरा करी आता. तोपर्यंत तुझ्या हातात आहे तोपर्यंत करून घे. पुढं काय होईल सांगता येणार नाही. बाबांनी ओवी दिली, आयशी दशा येईल पुढे, तवई मन होईल वेडे, तव चिंतून ठेवे रोकडे. आत्मज्ञान संपला माझा विषय. आणि म्हणून लोक जेव्हा एका डोळ्याला मोतीबिंदू होतो, एका डोळ्याला काचबिंदू होतो, फार वायरी तोटा, त्यात शॉर्ट सर्किट होतं, फ्युजा उडा, त्यात डिव गळत, अख्खं फाउंडेशन हलतं. सवळा पाहीन म्हणतोय, तुला दिसन का माऊलीचा सोहळा? माऊलीचा सोहळ्यात असं येते, ट्रकमध्ये बसवतो. ट्रकमध्ये दोर हाताला धरला तर पायरी सापडत नाही शिडीची, आणि शिडीची पायरी सापडली तर दोर सापडत नाही, आणि दोन्ही सापडली तर ट्रक निघून जाते. महाराज टांगलो मध्ये. अरे काय टांगला? तुला जेव्हा कळत होतं तेव्हा का नाही वारेला आला? गळालेला आंबा कुठं चिटकत असतो का सोन्या? आणि म्हणून वय आहे तोपर्यंत जे सगळं करून घे. वा, जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळा से दुरी ठेला. जोपर्यंत काळाची उडी पडेला बा जेव्हा, जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंतच हे करू घे. दीप गेल्यावरी कैचाची प्रकाश, झाकाझाकी त्यास कासायाची. 2 वर्ष वारी थांबली. चांदवड तालुक्यात दोन जुने कीर्तनकार आहेत तुमच्यासारखे, माझे लैल नाटके. तुकाराम बाप्पर सुलकर आणि माधवबा शिंदे. माधवबा वारले यावर्षी. 2 जण मला, तुम्हाला माहिती आहेत माधवबा शिंदे आणि तुकाराम बाप्पर सुलकर. 2 मला काय म्हणले, माऊली लॉकडाऊनमध्ये 2 वाऱ्या झाल्या नाही, आम्हाला वाईट काय वाटत आहे? ते म्हणले, महाराज आम्ही थकत चाललो, आम्ही जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंतच आमच्या वाऱ्या होत्या. आता 2 वाऱ्या थांबल्या म्हणजे आमचा केवढा तोटा झाला. वा, मला लय आवडलं त्यांचं वाक्य महाराज. वा, त्याला आम्ही आता म्हातारे झाले, आमच्याच्याने होणार नाही, पण जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंतच वाऱ्या होतील महाराज. आणि म्हणून जेव्हा काळ असे दुरी ठेला, काळाची उडी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंतच हे सगळं करून घे. तव तू हरिगुण गाय, तू भजन गाऊन घे. अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना. गात नाचत वैकुंठाशी जाना, नाचता वैकुंठाशी जाना, गात नाचत वैकुंठाशी जाना, नाचता वैकुंठाशी जाना. अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना.
सोमवारला भजनाला जा देवळात, एकादशीच्या भजनाला जा, जागर कर. नाशिक जिल्ह्यात 2-4 गावात अशी तर एक निमगाव आहे चांदवड तालुक्यातलं. वा, एक आहे परसूल, रात्रभर जागर एकादशीला. 9ला बसले का सकाळी काकड आरती करूनच जागर मोडवतो महाराज. लगेच घरी जायचं, आंघोळ्या करायच्या आणि द्वादशी सोडायला द्यायचं महाराज. रात्रभर जागर महाराज. 2 गावं मी पाहिले महाराज, एक निमगाव आहे चांदवड तालुक्यात आणि काही परसूल, रात्रभर जागर महाराज. वा, तव तू हरिगुण गाय, भजन गा, भजनाचा कंटाळा नसावा महाराज. वा, गावात जर भजन चाललं तर पापणी लागू नये महाराज. वा, अरे मी आज भजनाला गेलो नाही. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती. नामा म्हणे इथं राजेगाव आहे, राजेगाव. या राजेगावला एक अंध व्यक्ती होती, त्यांचं नाव वैकुंठवासी मच्छिंद्रबुवा राजेगावकर. आणि ते राहायला रानात होते. म्हणजे भजन असलं का आपल्या बाबांच्या फडावर होते, उमरेकर बाबाचे लय लाडके. ते इथं पांढरीच्या पोलावर दमडी घेऊन पैसे मागायचे, टुंग टुंग टुकुक टुंग टुंग टुकुक. उमरेकर बाबा म्हणजे महाराज, चिरा दिसला का त्याचा दगड कसा घडन हे विचार असलेली व्यक्ती होती महाराज. त्यांनी माणसं तोडली नाही कधी. उमरेकर बाबा ह्या गावात मिस्त्रीकडे नेहमी यायचे बघा, ते मिस्त्रीकडे यायचे. उमरेकर बाबाने ते तिथं एसटी थांबली, ते मच्छिंद्रबुवा आंधळे शिरले, टुंग टुंग टुकुक टुंग टुंग टुकुक. अरे कुठला आहे रे बाळा तू? म्हणजे मी राजेगावचा आहे. काय नाव आहे तुझं? मच्छिंदर. काय करतो? म्हणले इथं भीक मागत असतो. बर, किती भीक भेटते? म्हणले दिवसाचा रुपया. कोणी 5 पैसे, त्या काळात 5 पैसे चालायचे ना, 1 आणा 2 आणा रुपया. उमरेकर बाबा लय हुशार. त्यांनी मी तुला रोजचे 10 रुपये देतो, येशील का माझ्याबरोबर? मच्छिंद्रबुवा म्हणले माझा आवाज ओळखीचा वाटतोय, तुम्ही रघुनाथ महाराज उमरेकर आहेत का? म्हणले हो. तुमचं कीर्तन आमच्या गावात असतं? म्हणले हो हो. माझ्याबरोबर येशील का? मी तुला पखवाज शिकवतो, भजन शिकवतो. पाहता काय पांढरीच्या फुलावरून माणूस नेला त्यांनी महाराज. काय महाराज, काय प्रेम असेल समाजाविषयी. त्याला म्हणायचं माणसं धरायचं ज्ञान, तर काही तर नुसते उधळून द्यायलाच बसलेत महाराज. अरे तुम्ही का? हो, तेच सांगायचंय ना. नेऊन गेलं ते गायक केलं त्यांना चांगलं, वादक केलं, चांगले कीर्तनकार केले. एरवी कीर्तनाला जायचे. एक दिवस त्यांना भजनाला रानातून कोणीतरी आणलं. एकादशीचं 2-2:30 वाजेपर्यंत भजन झालं, सगळे गेले निघून. मच्छिंद्रबाला रानात कोणी नेऊन सोडायलाच नाही. एक माणूस आला, मच्छिंद्रबा चला मी तुम्हाला घेऊन रानात नेऊन सोडतो. मच्छिंद्रबाचा हात धरला, वस्तीवर नेऊन सोडलं. मच्छिंद्रबाने हात धरला. कोण आहे तू? सांग तर मला. ते म्हणजे सांगायसाठी आलेलोच नाही, तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. आणि देवाने त्या माणसाचा हात धरून त्याला वस्तीवर नेऊन सोडला महाराज. वा, हे भजनाचा परिणाम आहे महाराज. म्हणून भजनाचा कटाळा नसा. लोकांनी जागरण सहन होत नाही. रात कांद्याला पाणी धरितो तिथं भाव आला. याच्याचमुळं भाव कमी झाला. 5,000चा 3,000 का आला? तुम्ही भजन सोडून कांद्याला पाणी द्यायला लागले म्हणून कमी झाला. भजनावर प्रेम पाहिजे महाराज माणसाचं. वा, आमच्यात एक कापशे बाबा म्हणून अशोक महाराजाला विचारा, लय भजन प्रेमी माणूस मच्छिंद्रबा कापशे. लय भजनावर प्रेम त्या माणसाचं महाराज. काकडा असला का 2ला सुटणार, 3:45ला तर येणार, लावून घोगडी टाकून कणिक मळून आणणार, पखवाजाला पावडर आणून ठेवणार, पखवाज गायकांना गुळ आणून ठेवणार. लय हाऊस त्यांना महाराज भजनाचं. भजनाचं प्रेम पाहिजे महाराज. वा, काही तर भजनाचं आणलेला गुळच खिशात घालून येते. धन्य माता पिता तयाचे. काय लगा बामटेपणाचा कळच झाला बा आता तर. म्हणजे नाताने मागितलं, मग दुकानातून आणा ठेवून द्या. काय काय असे घर घालू सत्यनारायण काय कामाचा महाराज. अशी माणसं ज्याला म्हणत ना गाव लय कधी कधी पित्त खवळत असो. आणि मग तेव्हा तो हरिगुण गाय. महाराज मला गायन येत नाही, ऐक वहिला. अरे गाता ऐकता समानची जोडे. जे गाणाऱ्याला पुण्य आहे ते ऐकणाऱ्याला पुण्य. भजन ऐकावं महाराज. वा, तव तो हरिगुण गाय ऐक वहिला, भजन ऐकावं. मनी भाव धरोनी भला. मनात म्हणले मला ऐकायला येत नाही, मनात भाव तर धर. भाव धरून येऊन तर बस. मनी भाव धरोनी भला, नवांचे त्याला चुकू नको. हे करायला चुकू नको. जोडोनी धन, तू पैसा कमव, वाद नाही. न घाली मातीत घालू नको. मग काय कर, ब्रह्मरुंदे. एखादा ब्राह्मण भेटला, ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू नये, दक्षिणा देत जावी. ब्रह्मरुंदे पूजन यती. एखादा संन्यासी भेटला, संन्यासी बाबा हो खाली वामन भाऊ भगवान बाबा होऊन गेले. काय वळण लावले लोकाला महाराज. महाराज बसले का लोक दर्शन घेऊन तसं दर्शन घेणारच नाही महाराज. दक्षिणा ठेवून दर्शन घेणार. लय वळण महाराज. आपल्याकडं
ठोणार तर नाही पण ठोल्यानेच उचलल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. तिथलीच उचली ते भरोसाच नाही महाराज. वा हो ब्रह्मवृंदे पूजन येते. एखादा साधू आला संन्यासी आला दक्षिणा देत जावी. ब्रह्मवृंदे पूजन येते सत्याचरण. बाबा बहु तू झालाशी चतुर शहाणा शुद्ध आचरणा चुकू नको. वा सत्य आचरण पाहिजे आपलं. वा सत्य आचरण दया भूती. भूत मात्राविषयी दया पाहिजे. जसं सशेवाडीला भीमनादा राहते ते आम्ही परतीच्या वारीला एका घरी बसलो. आता ते काही शिजलेलं खात नाही लय घोटाळा. बाकी आम्ही आपलं बसलो जेवायला. त्यांनीच आम्हाला घरी नेलं का झालं. ती माऊली होती म्हणजे माऊली शेंगदाणे द्या मला. मग तिने दिले. भाजून द्या भाजून दिले. कुटून द्या दिले. त्यात साखर टाका. मी म्हणलं दादा एखाद्या घराला इतकं मागणं बरं नाही. त्याने मला खायचेच नाही. मग आपण जिथं बसलो तर तिथं मुंग्याचं वारोळे आणि साखर काढून जर त्यांना कूट दिला तर त्यांना लय आवडतो म्हणते. आणि दादाने घास खाल्ला नाही. त्या मुंग्यांना टाकीत बसले महाराज. याला माहिती दया भूती. भूत दया पाहिजे महाराज. वा भूत दया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी. त्याचे घरी चक्रपाणी. त्याचे घरी चक्रपाणी. आमचे उमरेकर बाबा इथं रान्नी माथनीला कीर्तन एका करंजी घाटाच्या खाली बसले. एका गाडीला हात केलं त्याने बारदरीपर्यंतचे बस बाबा तिथं सोडलं बारदरीवर. तिथं खाली वाडा आहे. वड्यात 2 बिलाची माणसं मासे चांगले पाठीवर मासे धरले जिवंत मासे. उमरेकर बाबाला काय होतं दया. तिथे गेले केवढ्या काय रे हे मासे केवढ्याला दिले बाबा. बाबा हे एवढ्या किलोला. दोन्ही पाट्याचे किती पैसे होतील म्हणले एवढे दर 100 रुपये दिले त्यांना. आणि बाबा तो एकखोटी डबल किमतीने मासे विकत घेतले. म्हणजे मी तर घेतले पण माझी विनंती संध्याकाळी माझं कीर्तन आहे रान्नी माथनीला तेवढं कीर्तनाला येतं का. आता त्या पिलांना काही नाही म्हणणं झालंच नाही. या म्हणले आजच्या दिवस त्याला काय होते बाबा माणसं नादायला 1 नंबर. या ते गेले निघून. बाबाने त्या दोन्ही पाट्या परत पाण्यात नेऊन वाचल्या महाराज. जिवंतच मासे होते. लगेच उचलून दिल्या महाराज. संध्याकाळी ते 2 पिलं आले. पुढे या म्हणले पुढे या. हे गुळ द्या म्हणले त्यांना. चहा ना बरं. बाबाने त्यांना चहा दिला आणि गुळ. त्यांचा भातात थाट. त्यांचा दोघा सत्कार. कीर्तन ऐकलं. दोघं भिलं माळखरी झाले महाराज. वा त्याला माणसं धरायचं ज्ञान म्हणतात महाराज. काही तर आपल्याजवळ माणसं आले का बोलतच नाही. नामपाठ मौन प्रपंचाचे चांगली गोष्ट आहे. बोलूच नका तुम्ही. आता आम्ही बोलत नाही. मग बघ सत्याचरण दया भूती करी सांगा ती चुकू नको. हे परलोकीचे सांगा. दशा यौवन बाणली अंगी. अजून तुझं आयुष्य चांगलं आहे. बरं पांगीला नव्हे विषय संगी. विषयाने पंगिस्त राहू नको. वा काम क्रोध लोभ मोह त्यागी. या 4-6 गोष्टी टाकून दे. राहे सत्संगती चुकू नको. वा चांगल्या लोकात. हे बघा किती लोणकड तुपात तळलेली जिलेबी असेल पाकात भिजवली नाही कोण खाणार. तसं तुमचा किती देखना संसार आहे आणि एकाही साधूच्या पायावर तुमची भावना नसेल कोण तुम्हाला हिंग लावून विचारणार आहे महाराज. म्हणून जिलेबी पाकात भिजवा गोडवा येतो. चांगला संसार आहे आणि साधूच्या पायावर भाव आहे त्याला गोडवा येतो महाराज. वा म्हणून राहे सत्संगती चुकू नको. 4 चरणात सांगितलं. शेवट सांगतात मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे संयम आज्ञा. तुका म्हणे संयम आज्ञा. जव काळ असे दुरी ठेला. जव काळ असे दुरी ठेला. असे दुरी ठेला. जव काळ असे दुरी ठेला.
म्हणणारच गडी महाराज असो. मग ते नचले काही. तू जर या गोष्टी करायला चुकला तिथं काहीच चालणार नाही तुझं. मग ज्यावेळेस यमाची स्वारी येईल तू म्हणाल नाही नाही मी सत्ताधीश आहे, हा बँकेत बॅलन्स आहे. बाबड्या ती इथंच राहत असते. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तुझी सगळी सत्ता इथंच राहील महाराज. वा जगत जेता सिकंदर केवढं वैभव सोडून निघून गेला महाराज. वा संपदा तुझे पैसे तिथंच राहतील आणि मग पुढे संचित जाईल ग्वाही. तू जसा वागलाय ना त्या सगळ्या खतावणीच्या वया पुढं जात्याल. आणि मग तो का म्हणे यमज्ञ. आणि मग ज्या वेळेस यमाची धाड पडल मग कळल. म्हणून शहाण्या या गोष्टी करायला चुकू नको. जव हे सगळं तीर्थ आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. आदरणीय भाऊराव बुवा, आदरणीय सारंग धरबुवा, भरत बुवा, कैलास बुवा, सोपान बुवा, एकदा या वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजा. भरला संसार सोडून गेले तिथं काही सकाळी भेटलं तर दुपारी भेटल म्हणून संशय. दुपारी भेटलं तर संध्याकाळी. पण ती नर्मदा मैया जसं आई उन्हात बाळाला पदर घालून दूध पाजिती तसं नर्मदा मैया प्रत्येक साधकाला सगळ्याला विनंती आहे एकदा जाऊनच या. खरंच जा असं. आणि ते आमचे भाऊराव बोता असे तर की एकदा गेले माग आजारी पडून आले परत नर्मदा मैयाने नेलं. आता खडांग झालेत. वा खडांग झालेत महाराज. वा हे नर्मदा मैयाची कृपा. माझ्या नर्मदा मैयाकडून या 5 जणांकडून अजूक सेवा घडो, गावाचा परमार्थ घडो ही प्रार्थना. विठोबा रखुमाई.